थँक्यू सो मच. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सुरदा. अग्रिकोलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून मी राहुल नवदेव चव्हाण आज खरं तर या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जोडलो गेलो. एमडी चषक जर्मन क्रिकेट संघ जोविली गाव ग्रामस्थ मंडळ जोविली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. कालचा दिवस खरं तर गाजवला टीम पतवा 11 कुळगाव बी प्लस संघ आणि आज दिवस क्रमांक 2 पहिलीच मॅच आपण पाहिली जिथे दणदणीत विजय संपादित केला टीम जांताराचा शीळ या संघाच्या माध्यमातून. आणि आज आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जर्मन क्रिकेट संघ जोबिली बी आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती जय मल्हार शिरगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसेल. टॉस इथे जिंकला होता टीम जोविली संघ आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी ते घेतलाय आणि इन्व्हाइट केलं यावेळेस मात्र बॅटिंगसाठी टीम जय मल्हार शिरगाव संघाला. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लेग स्टिक उखाडली आहे. मागचा दरवाजा उघडा ठेवला होता. मागची यष्टी दाखवली आणि तीच वाकवली आणि फरदच बा. मनोज नाही तर मैदान सोडले त्यामुळे संघ अडचणीत सापडलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि यानंतर विनर विनर मॅच आहे त्यामुळे जांतराचा शीळ आपण कुठे जाऊ नका. दत्ता मामा टीमला थांबवायचं आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. अभय चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. हार्डलक शंकर विषय चांगला खेळ आज तुम्ही खेळलात या स्पर्धेमध्ये आणि आज मोठा उलटफेर देखील झालाय कारण जांताराचा शीळ संघाला परास्त केलं टीम सिद्धिविनायक गिंदगावला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये. बरोबर तयार. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रमेश. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेचलाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे. नाही धाबाचा तोटा. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. बरं तयार. अभय चौधरी राऊंड द विकेट. पुढचा बॉल डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे डॉट बॉल. बरं तयार. अभय चौधरी राऊंड द विकेट न 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. एक चौकार आलाय. एक विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा बॉडी वर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्क नव्हता बॅटरी बॉलचा त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होतीये. रमेशला तुम्ही पाहताय दाखल झालाय. रमेशच्या साथीनं नॉनस्टॅकिंग एरवरती बॅट्समन विक्रमला तुम्ही पाहताय. अभय चौधरी ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे त्यामुळे आता राऊंड द विकेटने तो दाखल झालाय. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील पंचाकडे दात बागितले. बागपुट जाऊन पंच करायचा प्रयत्न करतात. जर चप्पल होऊन खेळले तर फटके चांगले येतील या शंकात नाहीये परंतु सलगचा आता अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती मी म्हणेन बॅटर आउट झाला त्यानंतर एक चौकार आला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी संयुक्त विद्यमान
ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. वन मोर डॉट बॉल. या मॅच मध्ये एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि अखेर प्रेक्षकांनी देखील आता डोक्यावरती हात लावलाय की करतोय तरी काय, कारण इथून सलगचे आपण पाहतोय जवळ 4 डॉट बॉल आलेत या ओव्हरमध्ये. 5 डॉट बॉल आलेत कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, त्यामुळे कमबॅक पूर्णपणे केलाय अभय चौधरीने या मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरच्या अंती 4 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. निसरबाई शेख आपण कुठे असेल तर मुख्य मंचाच्या समोर या. आयोजन कमिटी सुधीर रामशेठ धुळे आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपण त्यांच्याशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच कशी खेळवायची ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील, त्यामुळे आपण लवकरात लवकर यायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 दाखल होतोय बॉलर रोहित धुळे. तोत्माच्या भूमिकेत घनश्याम धुळे यांना तुम्ही पाहताय. बॅकहँड ऑन. विवेक गायकवाड सरांचं आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार, राईट द विकेट. पहिला बॉल विक्रम होता, पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉल ची समाप्ती होती. चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय दाखल झालाय गोलंदाज रोहित धुळे. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय. या मॅच मध्ये कमबॅक तो करतोय राईट द विकेट न. या बळीला देखील व्हाईट बॉल. डॉट बॉल, व्हाईट बॉल माफी असावी. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय, त्यामुळे धावफलक पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकतोय. 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यावेळेस टर्न केलाय ऑन साईडला. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि टाळ्यांचा कडकड 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 कडकड. पुढे सरकतोय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. घनश्याम थोडेसे नाराज आहेत कारण चौकार आलाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील, त्यामुळे धावफलक 9 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अमर चौधरी आमच्यासोबत जोडले गेले स्कोररच्या भूमिकेत. एक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे, कारण जेव्हा जेव्हा जवली गावाची स्पर्धा होत असते नेहमीच त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जातं. मुख्य व्यासपीठावरती संतोषजी इरबाळी, अमोलजी धुळे यांना तुम्ही पाहताय आज जोहरी टीमला सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली, टप्पा पडल्यानंतर बॉल चालला स्विंग होत निघून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. मॅच बॉल पोहोचलाय, त्याला मॅच बॉल घ्यायचा आहे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत विश्वनाथ उमेश धुळेला तुम्ही पाहताय, जो मात्र गॅदर करतोय चेंडूला आणि अखेर एक डॉट बॉल. रोहित धुळे बॉल ट्रॅक वरती तुम्हाला पार मिळेल. करण धुळेच्या स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त धावा याच बॅट्समॅनच्या आपण पाहिल्या, परंतु संघ क्वालिफाय झाला नव्हता, त्यामुळे बाईक गमावली आहे. त्याचं थोडंसं खंत असणारच, कारण यंगस्टर खेळाडू आहे, चांगला खेळतोय, भन्नाट फॉर्म मध्ये. ढोकीची स्पर्धा गाजवली. ढोकीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल तर मालिकावीराची सायकल त्याने जिंकली आहे. या वेळेला देखील बॅकफुट जाऊन पटकावण्याचा प्रयत्न. या वेळेला देखील असं वाटलं होतं बॅटची कडा आहे का, परंतु त्यानंतर आपण पाहतो इथे 1 मोर डॉट बॉल. भाईजान स्टार 11 या संघाचं देखील आगमन झालंय. स्वागत रमेश कोहारी. बॉल तयार, रोहित धुळे बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय राईट मोर द विकेट न. पुढचा बॉल घेतला ऑन साईडला, लॉंगनला क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये घोरपोच सेवा तुम्हाला पार मिळाल्याने अखेर मैदान सोडावं लागतंय विक्रमला.
नवीन बॅटर मंत्रावरती धनराज दाखल होतोय या बॅचमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपन्न झालाय. 2 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला बाल मेल जाऊन पोहोचली फलकावरती धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे जवळचे मित्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टे सरांचं आगमन होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पारमेल बॉलिंग ट्रॅक वरती अभय चौधरी आता दाखल होत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेची संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. सलगचा 5वा बॉल आता डॉट. बॅट्समन रमेश फेस करतोय. बरोबर तयार. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. 6वा बॉल सलगचा डॉट येतोय. स्टॅकिंग एरियावरती रमेशला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये रमेशला सूर सापडला नाहीये अद्याप. त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. त्यामुळे अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅकच केलंय या ओव्हरमध्ये देखील. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. अभय चौधरी रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे. आणि आता सलगचा अजून एक डॉट बॉल. गतीमध्ये मिश्रण. आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. बॅट्समन करतोय तरी काय या मॅच मध्ये मी म्हणेन सिंगल डबल देखील धावा जर आल्या तर चांगले टोटल उभी राहील. कारण असं म्हटलं जातं यू नाही मिळती राही को मंजिल दिन में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछून जोड़े से कैसा बनना थी आशियाना वो बोले तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे. फुलटॉस होता. टर्न केलाय. चांगला फटका आहे. यावेळेस लॉंगाला खेळाडू उपस्थित आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. एक सिंगल मिळते आणि सिंगाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय 10 धावा धावफलकावरती. दहा धावा धावफलकावरती जोडले गेल्या. स्टॅकिंग वरती धनराज टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या उभारावी लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीपमधून खेळाडू पोहोचतील. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक वेळी दुसऱ्या डावाचा प्रयत्न. 2 धावा भरपूर वेगाने एक वेळ जातात. जर इथून थ्रो कलेक्ट झाला असता तर कदाचित घनश्यामला देखील मैदान सोडावं लागलं असतं. परंतु असं घडलं नाहीये कारण 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या आणि टीमची टोटल आता या 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊ पोहोचली फलकावरती. अमर आम्हाला माहिती देतील. 12 धाबा नाव फलकावरती जोडले जातील. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला देखील स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न फसला. अखेर 3 ओव्हर कसे कंप्लीट झाले कळत नाहीये आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय त्यामुळे 3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 ओव्हरमध्ये किती टार्गेट सेट करावं हा आता प्रश्न पडलाय. चला पाणी घेऊन जा लवकरात लवकर. ड्रिंक्स माणसातील मदतच्या आतमध्ये आपल्याकडे वेळ आहे. ऐकूया एक चांगलं संगीत.
नो बॉल. ओव्हर नंबर 4चा खेळ आता सुरुवात झाली. प्रेम धुळे बॉल ट्रॅकवरती दाखल होत आहेत आणि पंचाचा इशारा फ्री हिट. कामगिरीवरती बॅटिंग व्हायला हवी या मॅच मध्ये. जर कमीत कमी 40 धावा जर बनल्या तर चांगलं टार्गेट सेट होईल आणि त्यानंतर चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण बॉलिंग अटॅक चांगला टीम शिरगाव संघाचा देखील या मॅच मध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर आपण पाहतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. ब्लाइंड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल आणि अखेर हा देखील डॉट बॉल. फ्री हिटचा बॉल होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होतीये. जय मल्हार शिरगावच्या विपक्ष तुम्ही पाहताय संघ खेळतोय बंदरावरती जर्मन जोबेली बी. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच बंदरावरती रंगतीये. प्रेम राईट मोर्तो विकेटनं. हा फटका चांगला आहे. ऑन साईडला स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण नाहीये जवळपास. त्याचाच फायदा होईल आणि अखेर मोठ्या दरीला भेदून तो बघून चिरत फाडत बॉल सीमा एम डी सरकार मितेजी धुळे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता या स्पर्धेला. खर तर त्यांच्या दाबानं ही स्पर्धा रंगतीये. जोबेली म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि एक मोठी रणजी क्रिकेट स्पर्धा देखील तुम्हाला नुकताच पाहायला मिळेल. आणि आज देखील आपण पाहतोय सलग आता करण धुळेच्या स्पर्धेनंतर विश्वनाथ धुळे सुधीर शेठ धुळे यांची एक मोठी स्पर्धा मैदानावरती रंगतीये. 4 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, फक्त रे फक्त जोबेली गावाच्या नावासाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर होता. आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो जबरदस्त होता परंतु पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात आता झाली आहे. नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एरियावरती रमेश. या रमेशने 6 बॉल सलग डॉट खेळलाय तोच रमेश. त्याला सूर सापडलाय. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. त्यामुळे 20 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुढे सरसवून खेळण्याचा हा देखील प्रयत्न होता. आता देखील संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला बाल मेल चौकारानंतर कमबॅक करतोय. नेक्स्ट मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सर विनर विनरच आपण खेळतोय पुढची मॅच. लक्ष असू द्या. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाबत पडत असताना ऋषिकेश धुळेने हा झेल टिपलाय आणि अखेर मैदान सोडावा लागेल रमेशला. फलंदाज बाद. पूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत खर तर या मॅचचा आनंद घेतात घनश्याम. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रेम धुळे पुन्हा एकदा तयार होतोय. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल देखील संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा डीप होणारा बॉल होता. त्यामुळे आपण पाहतोय बाईकच्या माध्यमातून एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीने आता ओव्हर नंबर 4चा खेळ देखील संपन्न झालाय आणि 4 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला बाल मेल जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोअर बोर्ड भरती 21. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आता शेवटचा एका ओव्हरचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 5 कोणत्या बॉलरचा वापर करतील. बॉल ट्रॅक वरती कोणता गोलंदाज येईल. भावेश मारुती शेठ गवळी. तर बॉल ट्रॅक वरती भावेश.
दाखल होतोय बरी ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 5 यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ जोबिली भद्रावरती खेळतोय. त्यामुळे इथून आता बाबेश गवळीवरती विश्वास दाखवलाय. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. समोर बॅटर दाखल होतोय अमित च्या साथीने विक्रम धनराज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्रेम, लवकरात लवकर मॅच कव्हर करायची. जातानाचा शीळ आपण येऊन थांबा. कॅप्टन बोर्ड तयार. पहिला बॉल फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेतली आहे. दरम्यान सिंगल एक पडण्याचा प्रयत्न आणि अखेर एक सिंगल बेती आहे. 22 धाबा धाफलकापती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात या मॅच मध्ये 22 केली आहे. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न फसला पूर्णपणे अमितचा. त्यामुळे आता पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा देखील फसतोय. अखेर बॅटन बॅटच्या बदनं बॉल निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 5 चा खेळ आता प्रगती पथावरती पुन्हापणे मी म्हणेन कमबॅक करतोय बाबेश गवळी या मॅच मध्ये. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल बेती. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. खर तर यंगस्टर खेळाडू आहे आणि प्रेम धुळेच्या ऍक्शन प्रमाणे आता बॉलिंग तो करतोय. त्यामुळे इथून नो बॉल घोषित केला. शिकेंगे तो और भी लढेंगे हेच आता तुम्हाला बाल मिळेल बाबेश गवळीच्या माध्यमातून. त्यामुळे तो शिकतोय, हरकत नाहीये. यंगस्टर आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फ्रीडचा बॉल आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षक संचय धुळे वेगाने पोहोचतात. बॉलला उचलून फेक करतील. 2 धाबे ते एकवटल्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. तिसरीचा प्रयत्न करत होते, माणूस होतो पण तो धाडस नव्हतं. त्यामुळे या 2 धाबे ते मिळतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. संचय धुळेला तुम्ही पाहताय, खरं तर बॉडी बिल्डर म्हणून त्याची ओळख आहे आणि कॅप्टनच्या भूमिकेत देखील असतात. आणि आपण जर पाहिला असेल, नुकताच स्पर्धा पार पडली त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकात पारितोषिक त्यांनी पटकावलाय. बिग हिट, फटका चांगला आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दर्शन नाही ते झेल स्वीकारलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. घनश्यामला देखील अजून एक झटका, फलंदाज बाद. बॅटर मैदानावरती दाखल होतोय अनिल. संचय धुळे आणि तनू आपण जर जेल स्वीकारला तर घनश्याम यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है. राकेश शिरमाळे यांनी जर डाईव्ह मारत असताना जेल स्वीकारला तर घनश्याम यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल. जर कॅच नाही भेटली तर स्कॅनर पाठवून ठेवा असं घनश्यामने सांगितलंय. ऑनलाईन देखील पेमेंट होईल. बरोबर तयार. बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे. यष्टीरक्षक विश्वनाथनं हा झेल टिपलाय आणि अखेरीतून मैदान सोडावं लागेल. अजून एक झटका लागतो टीम
होत असते त्यावेळेस अंकुर सिंग येथे उपस्थित असतात, त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅच मध्ये टार्गेट आपल्याला बाल मेल 27 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 27 धावा चेस करावा लागतील आणि या धावा चेस होतील की रोखल्या जातील या पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करू या मायक्रोफोन वरती. खरं तर जो आवाज सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे रील्स नियमित व्हायरल होत असतात, परंतु समोरच्या क्षेत्र आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि सध्याच्या घडीला ते देखील या स्पर्धेमध्ये शिकतात समालोचक. त्यामुळे जर एखादा शब्द त्यांच्याकडून चुकीचा निघाला तर माफी असावी दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. हे आपण ऐकूया धम्मदिक महादेव खिलारे यांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल सर. तर तुम्ही आता ऐकत होते मानकिली गावचा एक गोड आवाज, राहुलजी सर यांचा एक जबरदस्त आवाज आहे. तर सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जुविले वर्सेस सिरगाव आणि प्रथम फलंदाजी करत असताना शिरगाव संघाने धावा कुठल्याच 26 आणि जोविली संघासमोर 27 धावेचं माफक आव्हान ठेवलेलं आहे. विजय धुळे जोविलीपाडा यांचं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना प्रेम धुळे आणि रोहित धुळे. सलामीची जोडी पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. टार्गेट छोटा आहे पण फाईट मोठी होईल मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये चांगली रंगेल का मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज, स्ट्रायकेटचा फलंदाज रोहित. पहिला चेंडू रोहितसाठी, मनोजचा राईट ओव्हर द विकेटने. हा चेंडू बाहेर निघून खेळलेत. शतरक्षक धावतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार, चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवलाय. यंदाच्या घडीमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असलेला फलंदाज पाहू शकता तुम्ही रोहित याला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. चौकार. दोन चौकार लागवत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीने कमबॅक केलाय त्या ठिकाणी. तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज मनोज याने. जरी दोन चेंडूवरती दोन चौकार लगवले पण तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज मनोजने. जर हा सामना जिंकायचा असेल शिरगाव संघाला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नारू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार.
थँक्यू सो मच. डॉट बॉल आला त्याच्यानंतर षटकार लगेच पावशीला पुढे पुढे सरसावून खेळलेत मिड विकेटमध्ये आणि पुन्हा एकदा चौकार. पुन्हा एकदा बाहेर निघून शेपरून खेळायचा प्रयत्न प्रयत्न फसलाय त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 18. चांगली सुरुवात केली रोहित याने. 18 धावा बनवल्यात एका एका षटकामध्ये. 24 चेंडू आणि 9 धावेची गरज. न्यू गोलंदाज ऋतिक. 24 बॉल आणि 9 धावेची गरज. प्रेम एकदा पुन्हा एकदा खेचून मारल्या फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोहित एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. शतरक्षक होते त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार चौकार. षटकार आणि सामना जिंकलाय. या पुढील मॅच